बीडच्या उमा किरण शैक्षणिक संकुलामध्ये विद्यार्थिनीचं लैंगिक शोषण झाल्याचा प्रकार समोर आला आणि त्यानंतर राज्यभरामध्ये संतापाची लाट उसळली। रस्त्यावर उतरून अनेक ठिकाणी आंदोलनं होत होती। या आंदोलनाच्या निमित्तानं महिलांवरील अत्याचाराचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला, पण त्याहीपेक्षा सगळ्यात जास्त चर्चा होतीये ती बीडमधल्या कायदा आणि सुव्यवस्थेची। गेल्या काही महिन्यांपूर्वी म्हणजे अगदीच थेट बोलायचं तर विद्यमान महायुतीचं सरकार सत्तेत येताच बीडमधल्या एका हत्येमुळे महाराष्ट्रभर वातावरण तापलं होतं आणि तेव्हापासून आत्तापर्यंत बीडच्या कायदा सुव्यवस्थेचे वेळोवेळी धिंडवडे उडताना आपण पाहिले आहेत। हे जे दोन आरोपी आहेत विजय आणि ते खटोळकर, ह्या दोघांना पण अटक करण्यात यावी आणि त्यांनी जे कृत्य केलेलं आहे ना, खरोखर बीड जिल्ह्यासाठी ते लाजिरवाणं आहे। आणि महिला म्हणून आम्हाला तर इतकी लाज वाटायली ना, त्यांनी त्या मुलींचे नग्न व्हिडिओ घेतलेले आहेत। त्यांच्यावर जेव्हा जेव्हा त्यांना पाहिजे, बरं का, गेल्या 1 वर्षापासून हे प्रकरण चालू आहे, त्यांना जेव्हा जेव्हा पाहिजे तेव्हा तेव्हा त्या मुलीचा वापर त्यांनी केलेला आहे। आणि खरोखर त्या मुलीनं डेअरिंग करून ह्यांच्या विरुद्धात जे इथं तक्रार दाखल केली तिचं आम्ही अभिनंदनच करतो। तिचं नाव आम्ही कुणालाच सांगणार नाही। बीडमध्ये जो काल निंदनीय प्रकार घडला त्याच्या निषेधार्थ आज संपूर्ण बीड जिल्ह्यामध्ये शैक्षणिक बंद पाळण्यात आलेला आहे आणि या बंदचं आवाहन सर्व पक्ष, सर्व संघटना, सर्व धर्मीय यांच्या वतीनं करण्यात आलं होतं। आणि आज आम्ही सर्वांनी मिळून पोलीस अधीक्षक यांना निवेदन दिलेलं आहे आणि पोलीस प्रशासनाला अल्टिमेटम दिलेलं आहे की दोन्हीही प्राध्यापक विजय पवार आणि प्रशांत खटावकर यांना उद्यापर्यंत जर अटक नाही केली तर सोमवारी आम्ही बीड बंदचे हाक सर्व पक्ष, सर्व धर्मीय यांच्या वतीनं बीड बंदचे हाक दिलेली आहे। 15 वर्षापासून ह्या विजय पवारच्या कोचिंग क्लासेस बीडमध्ये नाही तर पूर्ण तालुक्यामध्ये ठिकठिकाणी त्यांनी ओपन करून ठेवलेला आहे। तर ह्याच्यामध्ये आता आज प्रकरण समोर आलं। ह्याच्यामध्ये आणखी किती महिलांचे बळी गेलेत, तर ह्याची आमची प्रामुख्याने मागणी आहे की ह्याची CDR चौकशी झाली पाहिजे। CBIने हा गुन्हा हातामध्ये घेतला पाहिजे। आजपर्यंत किती मुलींचे बळी ह्याच्यामध्ये गेले आहेत ह्याची सखोल आणि एकदम तळागाळाला जाऊन ह्याची माहिती काढून ह्याच्यावर आणखी कडक कारवाई आणि गुन्हा नोंद झाले पाहिजे। तर 15 तास होऊन गेले, आणखी गुन्हेगाराला अटक झालेली नाही। तर जोपर्यंत त्याला अटक होणार नाही तोपर्यंत सील पॅकच राहील आणि बीड बंदचे हाक आम्ही सोमवारी देणार आहोत।